कमेंट करा कोण तर. ओके. विशाल सर काय अडचण आहे तर मला कमेंट करा. कारण मग त्या दिवशी रेंज नव्हती. हा, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. श्रद्धांजली या शब्दात किती मूलध्वनी आहेत? तुमच्या कमेंट जास्त येऊ द्या. ओके. बऱ्याच जणांचं उत्तर 3 येईल. हम्म. चला. अशी संख्या सांगण्यापेक्षा कोड करून दाखवा बरं. हो, कोण करतंय? श्रद्धांजली. श्र कसं तयार झालं? श्र श अधिक र अधिक अ. बरोबर. हम्म. हम्म. हे 3 झाले श्रचे. 10. ध अधिक द अधिक आ अधिक अनुस्वार श्रद्धा झाला. पुन्हा ज अधिक अ अधिक ल अधिक दीर्घ ई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 उत्तर आले सरजी. 11 उत्तर आले. पर्याय क्रमांक 3. ओके. हा, 11 उत्तर आले. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं का? श्रची फोड बऱ्याच जणांना जमली नाही ना. श्रची 2 जोड अक्षर आले ना इथं. श अधिक र अधिक अ है ना. आणि धा ध अधिक द अधिक आ अधिक अनुस्वार. म्हणजे तिथं 2 जोड अक्षर आले. 2. हा, अनुस्वार घ्यावं लागेल ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हम्म. पुढील पैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? संयुक्त व्यंजन जे 2 स्वरांपासून बनलेले असतात त्यांना आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. संयुक्त व्यंजन. मीना मॅडम संयुक्त व्यंजन म्हणाले, विशेष संयुक्त व्यंजन म्हणाले का चव्हाण सर? अरे, संयुक्त व्यंजन हे संयुक्त व्यंजन आहेत का? सगळ्यांचंच पर्याय पर्याय 3 येईल उत्तर. काय झालं आज? मग हे 2 कोण आहेत? हे ओ आओ कोण आहेत? आता चालू केलं 2. हम्म. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर या प्रश्नाचं चव्हाण सर. मी थोडस गुगली टाकली. हा, बरोबर आहे पीडी सर. मी थोडी गुगली टाकली तो बरेच जणांनी लगेच 2 दिलं. इथं व्यंजन विचारले, संयुक्त व्यंजन. थोडीशी गुगली. मला वाटलंच काय जणांनी उत्तर लगेच 2 टाकलं. दिसायले प्रकाश सर, टाका तुमची कमेंट.
राजश्री मॅडम अहो स्वर आहेत, विचारले काय संयुक्त व्यंजन आहे ना. ते संयुक्त व्यंजन तर आहेतच, पुन्हा विशेष संयुक्त व्यंजन आहेत, परंतु हेच उत्तर आहे आपलं. स्वर विचारलं नाही, संयुक्त स्वर ओ आहेत. ठीक आहे. नाही नाही, चार तर येणारच नाही. हा, उत्तर दिले बरोबर, पर्याय क्रमांक 3 आहे. ओके ओके. या प्रश्नाचं उत्तर कळालं का? क्ष आणि ज्ञ. क्ष कसा तयार झालाय? क अधिक श अधिक अ. क अधिक श अधिक अ. ज्ञ कसा तयार झालाय? ज्ञ. ज्ञ बरोबर द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने एकत्र आली की ते संयुक्त व्यंजन बनतात. त्या दोन व्यंजनामध्ये एक स्वर मिसळला की ते जोडाक्षर बनते. चल बघा इथं बघा, शासन निर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला, त्याच्यामध्ये हळच्या नंतर इथं फक्त आपल्याला दोन ऍड करावे लागतील. श आणि ञ हे सुद्धा याच्यामध्ये घ्यावे लागतील. मूळ वर्णमालेमध्ये 48 वर्ण होते, नवीन जे आहेत. आधुनिक वर्णमाला आता 52 वर्णांची आहे है ना. हे स्वर आहेत. अ आ ऱ्स्व ई दीर्घ ई ऱ्स्व दीर्घ ऊ रू रू ए या आय ओ आ औ. हे स्वरादी आहेत. अनुस्वार विसर्ग, विसर्ग चिन्ह, हे अनुस्वाराचं चिन्ह है ना. ज्याला इथं बॉक्स केलंय ते कठोर व्यंजन आहेत. पहिला बॉक्स कठोर व्यंजनांचा. हा, स्वर 12+2 बरोबर आहे, 14. एकूण स्वर 14, स्वरादी 2, व्यंजने 34, संयुक्त व्यंजने 2 है ना. एकूण किती? 52. बघा, मी बॉक्स करतो त्याला काय म्हणायचं हो का? मी बॉक्स केलंय ह्याला काय म्हणायचं आता? ब्लॅक कलर मध्ये परत एकदा, ब्लॅक कलर मध्ये मी जे बॉक्स केलंय त्याला काय म्हणायचं? उत्तर सांगा. मी ज्याला बॉक्स केलंय त्याचं उत्तर सांगा. हम्म. कसले व्यंजन राजेश मॅडम? कसले व्यंजन? मोनाली मॅडम, कोणते व्यंजन आहेत बॉक्स केलेले? हे ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक केलेले मृदू व्यंजन आहेत ते. स्पर्श व्यंजनापैकी मृदू व्यंजन आहे. ठीक आहे. ग घ ज झ ड ढ द ध ब भ. ओके, चला आता एक प्रश्न विचारतो मी. तो रिव्हिजन घेऊ आज. संधी, वर्णमाला, नाम. आता हळूहळू रिव्हिजन घ्यायचे प्रश्नाच्या माध्यमातून, कन्सेप्ट आणि क्वेश्चन. आता बॉक्स करतो मी, तुम्ही उत्तर सांगायचं. चला, हे कोण आहेत? द त्र न न म. हे कोण आहेत? 5. कोण आहेत ते? वा वा, छान. अनुनासिक आहे का नाही? दत्र न म. ओके, वा वा वा. चलो, आता एक प्रश्न विचारतो अजून. हा, विचारू का? उच्चार स्थानानुसार हे कसले आहेत? क ख ग घ ड. उच्चार स्थानानुसार. नरेश सर, उच्चार स्थानानुसार